आणि मला वाटतं बसून दादानी किंवा कोणतरी त्यांना विचारलं की तुम्ही कुणबी सर्टिफिकेट घेणार आहे का? त्यांनी स्पष्ट नाही सांगितलं. तुम्ही आणि अजित दादा कुणबी सर्टिफिकेट घेणार आहे का? नाही. घेणार आहे अरे महाराष्ट्राला कळावं. मी आता मुख्यमंत्री मी नाही ऐका मुख्यमंत्री हा सर्व समाजाचा असतो, त्यामुळे मी माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि जो दाखला माझ्याकडे आहे मराठा म्हणून. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर मराठा समाजाच्या जुन्या कुणबी नोंदी असल्याचा विषय समोर आला. त्यानंतर राज्यभरात कुणबी नोंदी शोधण्यास सुरुवात झाली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत भाषण करतानाच सांगितले की मी कुणबी दाखला घेणार नाही. हाच प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अधिवेशनानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका शब्दात उत्तर देऊन विषय संपविला. तर एकनाथ शिंदेंनी त्यांची भूमिका मांडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की मुख्यमंत्री हा सर्व समाजाचा असतो. माझ्याकडे जो दाखला आहे त्यावर मराठा लिहिलेले आहे. मी शेती करत असलो तरी कुणबी दाखला घेणार नाही. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रश्नावर नाही असे थेट उत्तर देऊन कुणबी दाखला घेणार नसल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले, सरकार म्हणून आम्हाला एक भूमिका स्पष्ट करायची आहे की आम्हाला कुणबी दाखला मिळण्याऐवजी गरीब मराठ्याच्या कुटुंबांना कुणबी दाखला मिळणे गरजेचे आहे. हे सरकार शब्द देणारं आणि शब्द पाळणारं सरकार आहे. त्यामुळे कधी आचारसंहिता लागणार हे आम्हाला माहीत आहे. गेल्या 20 वर्षांपासून 1 मार्चनंतरच आचारसंहिता लागते. त्यामुळे आचारसंहितेच्या नावाखाली मराठा आरक्षणाचा विषय अडवला जाईल असे कोणतेही काम आम्ही करणार नाही. त्यामुळे आम्ही जो शब्द दिला आहे त्यावर आम्ही कायम राहणार आहोत अशी भूमिका फेब्रुवारीमधील मराठा आरक्षणासाठीच्या अधिवेशनाबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली. तसेच मनोज जरांगे पाटील यांना देखील आम्ही जाहीरपणे विनंती करतो की आमचे काम आपल्यासमोर आहे. सर्व निर्णय आम्ही आपल्यासमोरच घेतले आहेत. त्यामध्ये आम्ही कुठेही आडपडदा ठेवला नाही. त्यामुळे जरांगे यांनी सरकारवर विश्वास ठेवून श्रद्धा आणि सबुरी ठेवावी अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.